सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। नमस्कार। सर्वप्रथम मी आमिर कासम मनियार, माजी माननीय सुधाकर भाऊ घारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते यांनी माझी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याकपदी निवड केली, त्या संदर्भात सर्वप्रथम मी त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि सर्वप्रथम त्यांनी माझ्यावर जी जबाबदारी सोपवली आहे, कर्जत शहरामधली जी जबाबदारी अल्पसंख्याक पदाची माझ्यावर जी जबाबदारी त्यांनी सोपवली आहे, ती जबाबदारी मी पूर्णपणे पाडणार असून सुधाकर भाऊ घारेंचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विचार हे कर्जत शहराच्या माध्यमातून शहराच्या कानाकोपऱ्यापर्यंत कसे पोहोचतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद कशी पूर्णपणे म्हणजे त्या पद्धतीने मला पोहोचवता येईल, राष्ट्रवादीचे विचार तळागाळामध्ये कसं मला पोहोचवता येईल याच्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्नशील राहील। आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये निवडणुकीमध्ये सुधाकर भाऊ घारे यांच्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्नशील राहणार असून तळागाळापर्यंत आम्ही त्यांचे विचार गावागावात तिथं आमच्यासारखे तळागाळातील कार्यकर्ते पूर्णपणे प्रयत्नशील राहणार असून सुधाकर भाऊ घारे यांना पूर्णपणे आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत। आणि काँग्रेस पार्टीचे आणि सुधाकर भाऊंचे मी परत एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावर जी जबाबदारी सोपवली आहे ती मी पूर्णपणे पाडण्यासाठी प्रयत्न करशील राहणार असून ही जबाबदारी मी पाडण्यासाठी पूर्णपणे प्रयत्नशील राहील। कर्जत शहरामध्ये जिथं जिथं विकास कामासाठी अत्यावश्यक गरज असेल तिथं आम्ही प्रयत्नशील राहू। आणि येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये कर्जत शहरामध्ये कुठेही म्हणजे कार्यकर्त्याच्या दृष्टिकोनातून कामातून आम्ही कुठं कमी पडणार नाही, हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि सुधाकर भाऊ घारे यांना दिसून येईलच। आणि सर्वप्रथम मला जी जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे सुधाकर भाऊंनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला कधीही कुठे तडा जाणार नाही आणि कामात आम्ही कार्यकर्ते कुठे कमी पडणार नाही याची आम्ही गवाही देतो। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आणि सुधाकर भाऊंचे परत एकदा मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो। माझ्या जी जबाबदारी सोपवली त्याबद्दल धन्यवाद।